ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे अनेक प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांबाबत संघटनेच्या शिष्टमंडळानं वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून सकारात्मक कारवाई झाली नाही. याबाबत आज कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाचे राज्य उपाध्यक्ष सागर सरवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कालबद्ध पदोन्नती लाभाचे रखडलेले प्रस्ताव, ग्रामसेवक पुरस्काराची वेतनवाढ, ग्रामपंचायत अधिकारी पदास सुधारित वेतन श्रेणी, सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची देय रक्कम अशा प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्यानं अखेर काम बंद आंदोलन हाती घेत असल्याचा इशारा देण्यात आला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या 10, 20, 30 या कालबद्ध पदोन्नतीच्या फायलीसुद्धा गेल्या 2 वर्षापासून धुळकात पडलेल्या आहेत आणि शासनानं आणि उच्च न्यायालयानं आदेशित केलेलं असतानासुद्धा ग्रामसेवक आदर्श ग्रामसेवक वेतनवाढीच्या जे काय अंमलबजावणीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार दिरंगाई या जिल्हा परिषदकडून झालेली आहे. आणि आमच्या या न्याय हक्कासाठी आम्ही शिष्टमंडळ यापूर्वीसुद्धा संविधानिक मार्गानं मागण्या मान्य होण्यासाठी वारंवार जिल्हा प्रशासनाला भेटलो, परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज रोजी आम्ही जिल्हा परिषदला 24 एप्रिल रोजी काम बंद आंदोलनाची नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार आज 2 मे 2025 पासून आम्ही जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DN136 स्वाभिमानी संघटना या तिन्ही संघटनाकडून आज रोजी या ठिकाणी आम्ही जिल्हाभर काम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे. या बैठकीला कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष LS इंगळे, साताप्पा मोहिते, काकासाहेब पाटील, अभिजित चौगुले, सचिन गुरव, बाबासाहेब कापसे, NK कुंभार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.